पालिका निवडणुकींचा प्रचार हा टिपेला पोहोचलेला आहे आणि अशातच सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी असताना शिवसेनेचा जो गड म्हणून ओळखला जातो तो लालबाग परळ आणि याच लालबाग परळ मधील शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि माजी आमदार दगडूदादा सकपाळ आपल्यासोबत आहेत. सकपाळ साहेब, खरं तर काल एक नवल गोष्ट आम्हाला पाहायला मिळाली की एकनाथ शिंदे होते प्रचार सभेमध्ये आणि तेच अचानक तुम्हाला भेटायला आले. काय नेमकं या भेटीमागचं कारण आहे? कारण सध्या आपण पाहतोय की कोणी त्यांच्या संपर्कात आहेत, कोणी भाजपच्या संपर्कात आहेत. आपण अचानक त्यांनी भेट घेतल्यामुळे विविध चर्चांना वाव मिळताना पाहायला मिळते आहे. काय त्यामागचं रस आहे? फक्त चर्चाच करत असतात. आता समजा आपल्याकडे कोणी पाहुणा आला तर आपण हाकलवून लावणार का? त्यांना खाली कोणीतरी सांगितलं की माझी तब्येत बरोबर नाही, आता सध्याच्या 8 वाजता झोपतात, त्याच्यामुळं त्यांनी फोन केला, तुम्ही आहेत घरात? म्हणला नाही मी येणार आहे. तर काही नको बोलू. आला, बसला, तब्येतीची विचारपूस केली, फॅमिलीच्या विषय बोलणं झालं, बस. आणि तो काही एकटा नव्हता. नारायण राणेचे चिरंजीव होते, परत मुरलीदेवराचे चिरंजीव होते, सगळ्या लीडर लोकांचे चिरंजीव होते. एकूणच जुन्या आठवणी खरं तर डोळ्यासमोर उभ्या राहिल्या असतील. काय नेमकी या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत होत्या? जुन्या आठवणी डोळ्यासमोर येणे साहजिक आहे, कारण ठाकरे फॅमिलीमुळेच मी एवढा मोठा झालो हेही मला जाणीव आहे त्याची. पण अशा पद्धतीनं तुम्ही मला मोठं केलं म्हणून कुठेतरी अशा पद्धतीचा अपमान करणं हे बरोबर नाही ना. आणि त्याच्यामुळे मी ठरवलं घरी बसू आपण. काय ही नेमकी नाराजी होती? कारण एवढे दिवस आपण शिवसेनेच्या प्रत्येक सभेला असो, प्रत्येक कार्यक्रमाला असो, दगडूदादा सकपाळ म्हटलं की शिवसेना म्हणून दगडूदादा सकपाळ हे एक वेगळं नातं होतं किंवा लालबाग मध्ये ती एक वेगळी ओळख होती. काय नेमकी अशी नाराजगी आपण आहात? मी नाराज याच्यासाठी आहे, मी जेव्हा माझ्या मुलीला तिकीट मागितली तेव्हा मी सांगितलं होतं की मी 15 वर्ष तुमच्याकडे काय मागितलं नाही आणि मी काय घरी झोपलो नाही, मी कामातच आहे शिवसेनेच्या. माझ्या मुलीची इच्छा आहे की तिला नगरसेवक व्हायचं आहे, एक शीट द्या. शरद पवारला 11 दिल्या राव. शरद पवारने कोणतं रक्त सांडलं शिवसेनेसाठी बाबा? हा, मग मला एक नाही देऊ शकत होते? बस तेवढंच. बाकी काही मला ते काय बोलले नाही, मी त्यांना काय बोललो नाही आणि बोलणारही नाही, कारण आपलं आयुष्य त्यांनी उभं केलं. त्यामुळं आता काही वेगळी भूमिका. खरं तर आपण गेले अनेक वर्ष शिवसेनेसाठी काम करतात. असेच बोल खरं तर इतर शिवसेनेच्या नेत्यांचे देखील पाहायला मिळाले. त्यांनी ठाकरेंची साथ सोडली, शिंदेसोबत गेले. काय नेमक्या भावना आहेत? खरं तर मनमोकळपणाने आपण ह्या सगळ्या विचार मांडत असता कुठेतरी वाटतंय की एवढं रक्त सांडलं, ज्यासाठी एवढं केलं, आता त्यांना त्याची कदर नाहीये. बाळा तसं नाही आहे, त्यांनी देखील आपल्यासाठी खूप केलं. नाही तर कोण दगडू सकपाळ रे? शिवसेनेच्या 4 अक्षरांनी त्याला महाराष्ट्रात पोचवला, नाही काय संबंध माझा? लक्षात आलं की शिवसेना ही महत्वाची, शिवसेनेनं मला मोठं केलं हे महत्वाचं. मातोश्रीला आजही आम्ही दैवत मानतो आमचं, त्यात कुठेही हे नाही होणार. मी कधी चुकूनही मातोश्रीच्या विरुद्ध किंवा साहेबांच्या विरुद्ध बोलणार नाही. वेगळा विचार इतरांप्रमाणे आपण केलाय. मी ठरवलं घरातच बसायचं, बाजायला नाही जायचं. इतका अपमान ह्या वयात मी नाही सहन करणार. का आणि कोण हा नेमका अपमान करतोय? एक फोन की दादा काही माझी अडचण आहे, मी रेशमाला आता नाही तिकीट देऊ शकत, पण मी तुमच्या बरोबर आहे. तरी खूप झालं असं ना, साधं तेवढं बी नाही केलं. म्हणजे याचा अर्थ असा की माझी गरज संपलेली आहे पक्षात. आज खरं तर अनेक पक्षाच्या वेळी तुम्ही धावून गेलात. पक्ष अडचणीत असताना देखील तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहिलात. तुम्ही तुमचे खरं तर घरावरती तुळशीपत्र देऊन समाजसेवा केलीत आणि आता एक उतरतीचा काळ आहे आणि आज पक्षाकडनं आपल्याला आता तुझे बोलतेस ना तेच मला साहेबांना सांगायचं होतं आणि मी सांगितलं. कधी बोलणं झालं शेवटी मला वाटतं तेव्हा हे काही नव्हतं. आम्ही जेव्हा भेटलो ना साहेबांना तेव्हा मुंबईमधल्या निवडणुकीबद्दल काही विषय नव्हतं, पण भेटलो आम्ही. साहेबांनी ऐकून घेतलं आमचं. मला बोलले ठीक आहे बघतो जा. त्यांच्याजवळ तुमची जी खतखत आहे ही व्यक्त केलीत की एक मुलीसाठी तिकीट मागत आहात किंवा काय हे बोललात आणि त्याच्यानंतर त्यांचा रिप्लाय काय होता तुम्हाला? बघतो, बघल. आजपर्यंत फोन नाही, काय नाही, आणि मी नाही गेलो, कारण त्या माणसाच्या पाठीमाग किती व्याप आहे तो. कुठं आपण आपली कटकट त्यांच्या मागे लावत बसायचं? आपल्याला कळलं ना की आपली किंमत संपलेली आहे.
तर मग आपण घरी बसायचं. पण आता वेळ ही तशीच आहे. मुंबई महानगरपालिका 2 भाऊ आले आहेत, मी मराठीच्या मुद्द्यावर आले आहेत, महाराष्ट्रासाठी आले आहेत, मुंबई वाचवायला आलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातलं ते जे नाव आहे दगडूदादा सकपाळ हे कुठेतरी मागे राहत आहे. ह्याची खंत वाटत नाही? मागे टाकायचं जर ठरवलंच असेल, मागे टाकायचं जर ठरवलंच असेल तर ठीक आहे ना, त्याची चर्चा कशाला पाहिजे. त्याला असं वाटत असेल की माझं वय झालं, मी आता काय करू शकत नाही, चांगली गोष्ट आहे. वाईट वाटतं या सगळ्या गोष्टी? वाईट वाटतं कुठे या गोष्टी? एक लक्षात ठेव, या पक्षामध्ये इतक्या वर्ष काम केलं, त्या पक्षात असं झालं तर तुला गोड वाटेल का रे? वाईट तर वाटणार ना. पण वाईट वाटलं म्हणून मी वाटेल ते नाही बोलणार. आम्हाला मोठं केलं मातोश्रीनं. आपण खरं तर परखड आहात. कुठलीही गोष्ट म्हणायची तर जी आहे ती तोंडावर बोलून मोकळे होतात. अनेकांनी आतापर्यंत नाही पटलं म्हणून वेगळी वाट धरली, कुणी दुसऱ्या पक्षात गेलं, कुणी तिसऱ्या पक्षात गेलं. आपण जरी आता म्हटलात की नाही जाणार कुठे, घरी बसीन, पण खंत ही मनात खरे खंत म्हणूनच राहते. काय ती आहे नेमकी? भावनांना तुम्ही थोडंसं मोकळं केलं तर आणखी काही गोष्टी कळतील. आता याच्यात काय मोकळं करण्यासारखं आहे मला सांगा. जर समजा तुमची अपेक्षा अशी असेल की तुम्ही मातोश्रीच्या विरुद्ध बोला किंवा उद्धव साहेबांच्या विरुद्ध बोला, ते माझ्यानं होणारच नाही. इंटरनली काही राजकारण घडलं तुमच्याबाबत परिसर? मला ते काय माहिती नाही. फक्त मला खात्री होती की साहेब मला तिकीट देतील एक, आणि ते दिलं नाही, आणि ते दिलं नाही, एवढंच. पण नाही दिलं तर नाही दिलं. मला एखादा फोन केला असता की ठीक आहे रेशमाचं काय करायचं मी बघतो, तुझ्याबरोबर आहे मी, पण मला आता इथं अशी अडचण आली, चाललं असतं. पक्षप्रमुखांकडनं फोनही येत नाहीये किंवा आपली ही दाद आहे किंवा ते त्याची दखल देखील घेतली जात नाही. ते घेऊन वापरून हे झाल्याची भावना येते. मी ते नाही बोलणार. एक लक्षात ठेव, कुणी काय संघटनेत किती त्याग केलाय तो दगडू सकपाळला पूर्ण माहिती आहे. त्यामुळे मी तोंड नाही खोलणार. ज्या पक्षांनी किंवा ज्या लोकांनी आपल्याला हे दिवस दाखवले, आपल्याला एवढं मोठं केलं, त्यांच्या विरोधात बोलून आपण मिळवणार काय आणि कशासाठी बोला? वेगळी भूमिकाही नाही घेणार. ते आता नाही सांगणार मी, ते आता नाही सांगणार. पण मी घरी बसणार एवढं नक्की आहे. आता तो एक नंतर आला, मी काय करू मला सांगा? मी त्याला बोलवायला गेलोय का काय आहे की मी त्याच्या ऑफिसवर गेलोय? त्यांच्या एकूणच आपल्या भेटीमुळे खरं तर विविध चर्चा रंगलेल्या आहेत की आता शिवसेनेतले आणखी एक ज्येष्ठ नेते शिंदेसोबत जाणार आहे म्हणून. काय खुलासा कराल? खरंच जाणार आहात की नाराज तर आहात तुम्ही बोलताय? आज तरी तशी परिस्थिती नाही आहे. मी चक्क घरात बसतोय तरी देखील माझी जर गरज कोणाला वाटली की मी काय करू शकतो म्हणून, काय गरज वाटली तर मी विचार करेन. नक्कीच एकूणच खरं तर आपण पाहिलं की दगडूदादा सकपाळ यांनी स्पष्टता नाराजी ही तर बोलून दाखवलीच आहे की जोपर्यंत उमेद होती, उमेदीचा काळ होता, तोपर्यंत पक्षासाठी जडलो. मात्र आता उतारत्या वयात पक्षाकडनंच जर विचारणा होत नसेल तर नेमकं काय करायचं? त्यामुळेच पालिका निवडणुका असेल किंवा इतर भूमिकांपेक्षा लांब राहून घरीच बसणं पसंत करेन आणि येणाऱ्या काळात जर काही भूमिका घ्यायची झाली तर ती देखील घेतली जाईल, असं देखील त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेंसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.